Students, today we are going to learn one important problem that is retirement of partner. आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा प्रॉब्लेम लर्न करणार आहोत. हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर आपण लर्न करूया. द बॅलन्स शीट ऑफ मिस्टर मामा, मिस्टर काका अँड मिस्टर बाबा who shared profit and losses as 4:3:3 रिस्पेक्टिव्हली. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे तो 4:3:3 आहे. त्यानंतर बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे, तर आपण विथ द हेल्प ऑफ दिस बॅलन्स शीट अँड ॲडजस्टमेंट वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम. काका रिटायरिंग पार्टनर आहे, मामा आणि बाबा हे कंटिन्यूइंग पार्टनर झाले, तर काका हा रिटायरिंग पार्टनर आहे. तर आपण काकांना गुडविल देणं आवश्यक आहे. आपण ॲडमिशनमध्ये इनकमिंग जो पार्टनर असतो तो गुडविल घेऊन येत असतो, तर काका इथं आउटगोईंग पार्टनर आहे, तर आपण काकाला गुडविल देणार आहोत. तर गुडविलची जी अमाऊंट आहे ती 2700 आहे, ती काकाला आपल्याला द्यायची आहे. फर्निचरवरती आपल्याला डेप्रिशिएशन म्हणून सांगितलेलं आहे, फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे. मोटार कारवरती सुद्धा डेप्रिशिएशनची पर्सेंटेज दिलेले आहे 12.5. त्यानंतर लाईव्ह स्टॉक आणि प्लांट यावरती ॲप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे, तर याला आपण टिकमार्क करून घेऊया. तर एक्सेलमध्ये मी हे बघा हे टिकमार्क करून ठेवलेलं आहे कशावर ॲडजस्टमेंट आहेत. तर इथं गुडविल आहे, फर्निचर आहे, मोटार कार आहे, लाईव्ह स्टॉक आहे, प्लांट आहे. नंतर ही एक सेपरेट ॲडजस्टमेंट आहे कॉम्पेन्सेशनची. आणि ऑलरेडी आपण कशावरती काढतो, डेटर्सवरती. मग डेटर्सवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. तर आपण जी अमाऊंट आहे ती लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण एक्सेलमध्ये लर्न करूया. तर आपण अगदी स्टार्टिंगपासून हा सर्व भाग लर्न करणार आहोत. तर बघूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की हे जे बॅलन्स शीटमध्ये जे मी येल्लोने शेड केलेलं आहे ते ॲडजस्टमेंट आहेत, आणि ज्यांना मी शेड केलेलं नाही त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे. तर हे जे काही सप्लायर्स आहे, लोन्स आहे, ते आपण इथं घेऊया. तर सप्लायर्स म्हणजेच कोण, क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला लायबिलिटी साईडला ॲज इट इज दाखवायची आहे, तर इथं घेऊया. त्यानंतर लोनसुद्धा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. सॉरी, इथं लोन म्हणूया. त्यानंतर हे जी 5000 आहे ती अमाऊंट आउटरला घ्या, कारण का ॲडजस्टमेंट नाही आहे. जनरल रिझर्व दाखवण्याच्या अगोदर आपण पार्टनरचं बॅलन्स दाखवणार आहोत. इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी दाखवूया. 20,000, 15,000 आणि 12,250 हे आपण पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करूया. ॲडमिशन असो, रिटायरमेंट असो, किंवा डेथ असो, किंवा डिझोल्युशन, तर पार्टनर्सचं जे बॅलन्स आहे ते नेहमी आपण क्रेडिटला दाखवतो. त्यानंतर आपल्याला जनरल रिझर्व घ्यायचे. घेत असताना बाय जनरल रिझर्व या नावाने आपल्याला ती अमाऊंट दाखवायची आहे. तर जनरल रिझर्वची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. तर कॅल्क्युलेट करत असताना ऑलरेडी मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. परत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर एकूण आपले 3 पार्टनर आहेत, आणि या 3 पार्टनरला जी काही जनरल रिझर्वची अमाऊंट आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे. तर फर्स्ट पार्टनर जो आहे तो मामा आहे, आणि मामाचा शेअर सांगितलं आहे तुम्हाला 4/10. तर जी काही अमाऊंट आहे हे 6,250, यामध्ये 6,250, आणि हे आपल्याला 4ने मल्टिप्लाइड करायचं आहे आणि 10ने डिवाइड करायचं आहे. तर आपण हे 0 आणि हा 0 कॅन्सल करा. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करा. हे 4 5 20, हे 4 पंचे 20, राहिले किती तुमचे 2. नंतर हे 4 2 8, 8 आणि 2 10. ओके, आजच्याले किती 1. तर नंतर 4 सक 24, 24 आणि 1 25, म्हणजे 2,500 रुपये हे मामा या पार्टनरला आपल्याला जनरल रिझर्वची अमाऊंट द्यायची आहे. ठीक आहे, तर मग आपण मामाच्या क्रेडिटला असंही आपण दाखवू शकलो असतो काय, एकूण जनरल रिझर्वची अमाऊंट 6,250. त्यांचा रेशो किती आहे इथं लिहून ठेवूया. रेशो किती आहे त्यांचा, हा रेशो बघा तो आहे तुमचा 4. एक मिनिट, हा मी कॅन्सलच करून टाकतो फॉर्म्युला. ओके, इथं रेशो लिहून ठेवू म्हणजे आपल्याला लवकर ते लक्षात येईल. 4
3 आणि हा 3. ठीक आहे, तर मग आपण कॅल्क्युलेशन करूया. तर 6250 इंटू 4 डिवायडेड बाय 100 असं जर कॅल्क्युलेशन केलं तर 2500 येणार आहे. त्याचप्रमाणे आपण सेकंड पार्टनर हा झाला तुमचा मामा, आणि त्यानंतर आपल्याला काकाचं आणि बाबाचं तर शेअरिंग रेशो सेम आहे. तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, हे जे डिवाइड केलं आहे ते किती तुम्ही बघू शकता. परत एकदा मी या ठिकाणी दाखवेन. हा झाला मामा आणि आता आपण काय करूया इथं काका. तर काकाचं 6250 हे आपल्याला डिवाइड करून दाखवायचं आहे. बघा त्यांचा रेशो किती आहे तुम्ही बघू शकता इथं. काकाचा रेशो सुद्धा 3 आहे, बाबाचा रेशो सुद्धा 3 आहे. तर आपण काय करूया इथं 3 ने मल्टिप्लाइड करू आणि 10 ने डिवाइड करूया. तर हे 3 डिवायडेड बाय 10. तर हे जे काही 0 0 काय करा तुम्ही कॅन्सल करा. त्यानंतर हे 3 5 जा हे 15 5 त्रिका 15 किंवा 3 5 15ला 5 हातचे आले 1, 3 दुनी 6 6 आणि 1 7. मग हे 3 संग 18 म्हणा किंवा 3 18 म्हणा, कसं हे करा. तर 1875 रुपये. तर दोघांचा रेशो सेम आहे. काकाचा रेशो सुद्धा 3 आहे, बाबाचा रेशो सुद्धा 3 आहे. दोघांची अमाऊंट सेम येणार आहे. तर ती सारखीच अमाऊंट इथं लिहूया. परत इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो एक्सेलमध्ये सुद्धा. 6250 गुणिले 3/10. ओके, परत इथं आपण घेऊया तोच रेशो आहे. हे 6250 इंटू 3 डिवायडेड बाय 10. तर हे सेम अमाऊंट येणार. आपण बघू शकता. बघा ह्यांची टोटल जी आहे ती टोटल किती आहे तुमची 6250 आहे. म्हणजे जनरली जर आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्यानंतर मी तर सांगितलं आहे तुम्हाला, हे मेन इथं या ठिकाणी शेडिंग करण्याचा मेन उद्देश तोच आहे की तुमच्या ते लक्षात असायला पाहिजे. किंवा मी याला डार्क करतो कारण आपलं रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामुळे इथं शेडिंग दाखवत नाही आहे. ठीक आहे, तर बघूया परत. एक मिनटं, सॉरी. इथं परत आपल्याला फॉर्म्युला चेंज करू. 6250 इंटू 4/10. ओके, दाखवायला पाहिजे. ओके, हां, बघा ह्याला मी शेड करतो. का शेड केलेलं आहे तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला पाहिजे. काय, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचे बॅलन्सेस एकतर लायबिलिटी साईडला जाणार किंवा तुमचे बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. तर ही सुद्धा तुमची क्रेडिट साईड आहे. आणि बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडसुद्धा आपण क्रेडिट साईड म्हणून ओळखतो. लिहित नाही, परंतु ती क्रेडिट साईड आपण ॲज्युम करायची आहे. त्यानंतर कॅश, देर इज नो ॲडजस्टमेंट ऑन कॅश, सो वी हॅव टू शो दॅट कॅश अमाऊंट इन आउटर कॉलम. आपल्याला ते आउटर कॉलममध्ये दाखवायचं आहे. सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. तर पहिल्यांदा आपण सन्ड्री डेटर्सची ॲडजस्टमेंट बघूया. बघा इथं RDD इज नो लॉंगर नेसेसरी सांगितलेलं आहे. मग RDD जर आपल्याला फ्युचरमध्ये दाखवायची नसेल तर RDD आपल्याला ॲड करून घ्यावी लागेल. याचा अर्थ काय की आपण समजलो होतो की हे जे RDD आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, याचा अर्थ काय की ते पैसे आपले बुडतील, पण ते बुडालेले नाही आहेत. त्यामुळे आपण जर डायरेक्ट आपण इथं 5000 पण दाखवू शकतो. जर तुम्हाला तसं कळत नसेल तर हे 4500 इनरला दाखवा. आणि ही जी RDD अमाऊंट आहे ही इथं लेसमध्ये दिलेली आहे, ती आपल्याला काय करायची इथं ॲड करायची. का तर RDD ही आपली चांगली आहे, म्हणजे दॅट रिझर्व डाऊटफुल डेट इज गोइंग टू बी रिकवर्ड. आपले ते पैसे रिकवर्ड होणार आहेत, त्यामुळे आपण ते आउटरला घेणार आहोत. किती घेणार ते 5000 रुपीज. आणि ही RDDची अमाऊंट आपण क्रेडिट साईडला घेऊया बाय RDD. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे घटक घ्यायचा आहे तो म्हणजे लाईव्ह स्टॉक. सो देर इज ॲडजस्टमेंट, सो लाईव्ह स्टॉक वी हॅव टू शो इन इनर कॉलम. आपल्याला लाईव्ह स्टॉकची अमाऊंट ही इनर कॉलममध्ये दाखवायची आहे. मोटार कार, देर इज ऑल्सो ॲडजस्टमेंट. एक लाईन सोडा आणि त्या ठिकाणी मोटार कारची अमाऊंट लिहा. आणि फर्निचर, देर इज ऑल्सो ॲडजस्टमेंट, सो कीप वन लाईन for adjustment and show this balance in inner column. Next one is plant. So there is also adjustment, so we have to show in inner column and amount should be show in inner column. Okay,
नेक्स्ट वन इज ॲडजस्टमेंट. आपण पोस्टिंग केलेली आहे, ह्या बॅलन्सेसला मार्क मिळणार नाहीत जोपर्यंत आपण ते आउटरला घेणार नाही. याचा अर्थ काय, इनरला घेतलं म्हणजे मार्क्स मिळत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन करून आउटरला घेतलं तरच मार्क मिळतात. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला जातो. काका रिटायर ऑन 1 एप्रिल. हा जो पार्टनर आहे, कोणता, हा जो पार्टनर आहे तो पार्टनर रिटायरिंग आहे. ही इज आउटगोईंग पार्टनर, तो आपल्या बिझनेसमधून बाहेर पडत आहे. बाबा अँड मामा इज कंटिन्युइंग पार्टनर. तर द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यू 2700. आपल्याला जी गुडविलची अमाऊंट आहे ती फक्त काकाला द्यायची आहे, बिकॉज ही इज रिटायरिंग पार्टनर, सो वी हॅव टू गिव्ह गुडविल. आपल्याला गुडविल देणं आवश्यक आहे 2700. त्यानंतरचा जो भाग बघायचा आहे आपल्याला. आता ॲक्च्युली एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 परिणाम असतात. तर आपण इथं गुडविल काय करूया, गुडविलचा अकाउंट केलं तरी चालेल, नाहीतर एक काम करा, गुडविलचा अकाउंट न करता डायरेक्ट गुडविल आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवा. ठीक आहे. तर हे काय झालं, गुडविल अकाउंट डेबिट टू काकाज कॅपिटल अकाउंट, म्हणून गुडविल हे नेहमी आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेतो, म्हणून हे 2700 आउटरला घ्या. तर हे एक परिणाम तुमचा क्रेडिटला झाला आणि एक परिणाम डेबिटला, बिकॉज बॅलन्स शीट असेट साइड इज कन्सिडर्ड ॲज डेबिट साइड. So every adjustment have 2 effects. First effect on credit side and second effect on debit side. Then furniture is to be depreciated. बघा फर्निचरवरती आपला डेप्रिशिएशन सांगितलंय, किती सांगितले, 10%. तर आपण फर्निचरवरती डेप्रिशिएशन काढू शकता 10%. तर ॲक्च्युली फर्निचरवर डेप्रिशिएशन काढणं इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. 1750 एक झिरो कमी केला तरी चालला असता, परंतु परत आपला असं करायचं आहे, 17,500 इंटू 10 डिवायडेड बाय 100 असं जर कॅल्क्युलेट केला तर 1750. आणि आपल्याला हे 17,500 मधून हे 1750 वजा करायचं आहे. आणि हे 1750 डेप्रिशिएशन हा आपला लॉस आहे, तो आपण इथं घेणार आहोत 1750. आणि कशावरती आपण डेप्रिशिएशन काढलं, फर्निचरवरती. सो दिस इज अवर लॉस. सो दिस इज अवर नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. असेटमधून लेस झालेले बॅलन्सेस आहेत ते शक्यतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला घेतो, कारण तो लॉस असतो, म्हणून इथून लेस झाले इथे घेणार आहोत आपण. त्यानंतर मोटार कार 12.5%. आता मोटार कारवरती आपण इथं डेप्रिशिएशन दाखवायचं आहे आणि 12.5% आपली डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे. इथं बघा हे 4000 इंटू 12.5 अपॉन 100 असं जर केलात तर तुमचं 500 येणार आणि आउटरला 3500. काही स्टुडंटला वाटत असेल की सर आम्हाला ते 12.5% कशा प्रकारे काढायचं हे आम्हाला जमत नाही, तर आम्हाला तो भाग सांगा. तर ठीक आहे, हरकत नाही, तो भाग आपण सांगू या ठिकाणी. तर मोटार कारची अमाऊंट तुम्ही बघू शकता. मोटार कारची अमाऊंट किती आहे बघा, इथं आहे 4000 आणि आपण दाखवूया. ठीक आहे, ही मोटार कारची अमाऊंट आपण इथं दाखवूया, ही आहे 4000 आणि त्याच्यावरती आपल्याला 12.5% सांगितले. तर मी तुम्हाला 2 प्रकारे सांगणार आहे. हे 12.5% 12.5/100. तर ॲक्च्युली आपण हे दाखवत असताना कसं दाखवू शकतो बघा, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना आपण ही 4 ही लहान संख्या आहे, मग ह्याच्यानं आपण मल्टिप्लाइड केलं तर आपण बघा हे 4 पंचें 20. ठीक आहे, राहिले किती 2. नंतर हे 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10, राहिले किती 1, 4 1 4 आणि हा 1, म्हणजेच किती झाले तुमचे 500. ॲक्च्युली हा प्रकार तुम्ही न निवडता आता अमाऊंट इथं तुमची 4000 आहे, पण समजा असं 4008 राहिली असती इथं किंवा 9 राहिला असं, अशा जर काही व्हॅल्यू राहिल्या असत्या तर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं झालं नसतं. त्याच्यामुळे आपण काय करूया, या ठिकाणी थोडा वेगळा प्रकार बघूया. बघा याचंच कॅल्क्युलेशन करण्याचा हा एक दुसरा प्रकार बघू, तो म्हणजे हे 4000 आणि
हे 12.5% आहेत राईट. या 12.5%च्या दुप्पट करायचं. 12 अधिक 12 24 आणि 0.5 किती 1 म्हणजे 24 आणि 1 25. 12.5च्या दुप्पट किती झाले तुमचे 25. इथं घ्यायचं आहे 25 आणि त्यानंतर तो फ्रॅक्शन पॉईंट काढण्यासाठी आपण हे करतोय. त्यानंतर इथं 100 डिवाइड करायचं आहे. तर 100च्या ऐवजी आपण काय घ्यायचं त्याची सुद्धा व्हॅल्यू दुप्पट करायची. ती म्हणजे किती ही 200 आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता डायरेक्ट आपण करू शकता कशाही प्रकारे करू शकता. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, नंतर हे 2 1 जा 2 आणि हे 2 2 जा 4 आणि इथं 0 ॲज इट इज. मग आपण हे 25ने 20ला मल्टिप्लाइड केलं तर त्याचा आन्सर येणार आहे हे 25 0 25 नंतर हे 25 2 जा 50 हे 500 रुपीज. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला असं काही 12.5 13.5 असे काही असतात ना प्रॉब्लेम, ते खूप डिफिकल्ट ठरतात कॅल्क्युलेशनच्या वेळेस. त्यामुळे आपण काय करायचं आहे हे जे काही अगोदरचे जे व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय करायचं आहे आपण डबल करायचं आहे. 12.5च्या दुप्पट आपण किती केलं 25 आणि 100च्या दुप्पट किती केला आपण 200 आणि अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. तर हे 500 रुपीज आपण इथं घेतलेलं आहे. सो दिस इज अवर लॉस. आणि लॉस म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी घेऊया किती अमाऊंट आहे मोटार कारची 500. तर इथं लिहा 2 मोटार कार आणि त्याची अमाऊंट आउटरला घ्या 500 रुपीज. त्यानंतर ही ॲडजस्टमेंट झाली, ही ॲडजस्टमेंट झाली, त्याला आपण काय करूया बोल्ड करूया. नेक्स्ट वन इज लाईव्ह स्टॉक आणि ती ॲप्रिशिएशनची. मग लाईव्ह स्टॉक ॲप्रिशिएशन आहे तर मग इथं आपण ॲड करून तुम्ही ॲडचा सिम्बॉल लिहू शकता किंवा तुम्ही ॲड असं लिहा आणि इथं लिहा ॲप्रिशिएशन. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे 10%. 10% म्हणजे काय की 1 झिरो कमी करायचा म्हणजे 1250 आणि बाहेर आउटरला अमाऊंट घ्या ही 12,500 प्लस 1250. सो दॅट इज अवर प्रॉफिट. ॲप्रिशिएशन झालेलं आहे, लाईव्ह स्टॉकची किंमत वाढलेली आहे, तर 1250 हे आपले इन्कम आहे. म्हणून आपण या साईडला सॉरी हे आरडीडीची अमाऊंट मी इथं लिहिलं होतं 500 रुपये. आता लाईव्ह स्टॉक हे सुद्धा आपले इन्कम आहे 1250 आणि इथं घेऊया बाय लाईव्ह स्टॉक. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणजे एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. आपलं जर एक डेबिट साईड इन्क्रीज होत असेल तर क्रेडिट साईड शुड बी इन्क्रीज्ड. एक परिणाम डेबिटला झाला, आपण स्टॉकमध्ये ॲड केलेला आहे लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन, आणि एक परिणाम आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतला आहे. यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटसुद्धा म्हणू शकतो जर रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे करा म्हटलं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्लांट. प्लांटवर आपल्याला काय 20% ॲप्रिशिएशन दाखवायचं आहे. मग 20% म्हणजे 10%च्या दुप्पट हे 2250 आलं असतं. त्याच्या दुप्पट करू शकता 22,000. बघा प्लांटची व्हॅल्यू किती इथं 22,500. तर हे 22,500 गुणिले 20/100 4,500 आपल्याला ॲड करायचं आहे. 22,500 अधिक हे 4,500 आपण ॲड करूया आणि इथं घ्या 4,500 आणि या साईडला लिहा बाय प्लांट. ही जेव्हा आपली असेटची व्हॅल्यू वाढते तेव्हा आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया. प्रोव्हिजन ऑफ 2000 टू बी मेड फॉर अ क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. तर आपल्याला हे कॉम्पेन्सेशन म्हणून दाखवायचं आहे. तर प्रोव्हिजन फॉर कॉम्पेन्सेशन आपण म्हणून दाखवूया. टू हे प्रोव्हिजन मी थोडक्यात लिहितो फॉर कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई आहे. म्हणजे ॲक्च्युली काय काही वेळेस काही एम्प्लॉई आपल्या अगेन्स्ट काही केस केली असेल किंवा सप्लायर किंवा कस्टमर संबंधी काही प्रॉब्लेम असेल, हे नुकसान भरपाई आहे. आणि कदाचित इन फ्युचरमध्ये कोर्टाने जर आपल्याला सांगितलं हे द्या तर ते आपल्याला त्याचे प्रोव्हिजन करून ठेवणं आवश्यक आहे. बिकॉज दॅट इज अवर लॉस. सो वी हॅव टू शो ऑन डेबिट साईड 2000 अँड दॅट इज द लायबिलिटी. तर आपल्याला
हे प्रोव्हिजन फॉर कॉम्पेन्सेशन म्हणूनच दाखवायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पण इकडे दाखवत असताना आपण 2 लिहितो का? नाही लिहित. आणि अमाऊंट आपल्याला सेम घ्यायची आहे, ती म्हणजे 2000 रुपीज. त्यानंतर आपला पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी अकाउंट क्लोजिंगचा भाग. तर अकाउंट क्लोज करत असताना तुम्ही बघू शकता या साईडची टोटल येते तुमची 6250 आणि या साईडची जी टोटल येते ती आहे तुमची 4250. मग हे या साईडची टोटल जास्त आहे, ती आहे 6250 आणि तीच अमाऊंट आपण इथं घेऊया 6250 आणि या 6250 मधून हे आपल्याला मायनस करायचे 4250. तर 6250 वजा 4250 म्हणजे एकूण जो डिफरन्स येतो तो आहे तुमचा 2000. मग हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. दॅट इज अवर प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट इज नोन ॲज प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. तर हे रिव्हॅल्युएशन म्हणजेच काय? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. तर हे जे 3 पार्टनर आहेत मामा, काका आणि बाबा, तर आपण त्यांना इथं दाखवू त्यांचा रेशोनुसार. तर बघा हे 2000 इंटू त्यांचा रेशो किती आहे? 4. तर 4ने मल्टिप्लाइड करा, 10ने डिवाइड करा, 800 रुपीज. आणि इथे किती रेशो आहे तुमचा? 2000 इंटू 3/10 त्यांच्या रेशोनुसार इथं रेशो दिलेला आहे. आणि थर्ड पार्टनरचा सुद्धा रेशो सेम आहे 600 रुपीज घ्या इथं. आणि इथं लिहा बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आपण फुल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. ही जी अमाऊंट आहे सो वी हॅव टू कॉपी अँड पेस्ट ऑन क्रेडिट साईड ॲज इट इज. आपल्याला क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करण्याचा. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, डेबिटला काहीच नाही आहे. तर तुम्ही टोटल बघू शकता ती आहे 23,300 रुपये. घ्या इथं 23,300 आणि याची सुद्धा टोटल घ्या, ती येते तुमची 20,175. ती सुद्धा इथं घ्या 20,175. त्यानंतर बाबांचं जे काय आहे टोटल ते आहे 14,725. ते आहे तसं घ्या 14,725. एक मिनटं, 14,725. ठीक आहे. तर ही जी काही अमाऊंट्स आहेत ह्या क्रेडिटच्या अमाऊंट ॲज इट इज त्यांच्या कॉलममध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि जो डिफरन्स येतो कंटिन्युइंग पार्टनरला काय म्हणायचं आहे आपल्याला? टू बॅलन्स कॅरीड डाऊन असं म्हणायचं आहे. तर हे मामाचा जो शेअर आहे म्हणजे बॅलन्स आहे तो 23,300. आपल्याला काकाचा दाखवायचं नाही, काका रिटायरिंग पार्टनर आहे. तर काकाला आपण काय दाखवू? टू लोन म्हणून दाखवू. तर किती? हे 20,175. ते बॅलन्स या रोमध्ये नको कारण ते लोन आहे. आणि बॅलन्स रोमध्ये कोण? कंटिन्युइंग पार्टनरचं बॅलन्स घेऊया. तर हे घेतल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ते बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. दिस इज डेबिट साईड अँड वी हॅव टू ट्रान्सफर बॅलन्स ऑन क्रेडिट साईड, दॅट इज अवर लायबिलिटी. सो शो हिअर बाय नेम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून दाखवायचं आहे. आणि जे काही पार्टनर्स आहेत मामा, काका, बाबा, ते या ठिकाणी आपण घेऊया. पण एक मिनटं, आपण टायपिंगच करून घेऊया. मामा, काका नाही घ्यायचं, या ठिकाणी बाबा घ्या. तर हे मामाचं जे बॅलन्स आहे ते 23,300 आउटरलाच घेऊया, टोटल करण्याची गरज नाही नंतर. या ठिकाणी बाबाचं जे बॅलन्स आहे ते सुद्धा आपण आउटरला घेऊया. त्यानंतर आपल्याला काकाच लोन दाखवायचं आहे. तर हे काकाच लोन, ठीक आहे. आणि किती आहे? 20,175 रुपये आपल्याला आहे तसं दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करून बघायची आहे. बॅलन्स शीटची टोटल येते तुमची 72,200 आणि या साईडची टोटल सुद्धा करायची, ती सुद्धा 72,200. तर ही टोटल आपण दोन्ही साईडला मांडून घेऊया 72,200. So my dear students, you should be keep in mind this is very important problem. So please share this video to your best friends and please like and subscribe my channel. I will prepare more and more video for you.
मी तुमच्यासाठी चांगल्यात चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा केव्हा अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम मी यूट्यूबवरती अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्याचप्रमाणे बोर्ड एक्झामशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक असतील किंवा ऑनलाईन क्विज असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंतर अपलोड करणारच आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप आवश्यक असणार आहे. थँकिंग यू.